श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. 14 जानेवारीला मंगळवारी आहे मकर संक्रांत. मकर संक्रांत हा सण ग्रहांचा राजा सूर्यदेवांना समर्पित आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव मकर राशीमध्ये प्रवेश करतो आणि उत्तरेकडे सरकतो. मकर संक्रांतीचा दिवस वसंत ऋतूची सुरुवात दर्शवतो. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवांची पूजा केल्याने त्यांची कृपा ही आपल्यावर कायम राहते. आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांत या सणाचं विशेष महत्त्व आहे. या दिवशी स्नान, दान आणि पूजा यांनासुद्धा खूप महत्त्व आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवांची उपासना केल्याने आपल्याला असलेले सर्व प्रकारचे रोग, संकट, दुःख, दारिद्र्य दूर होऊन आपली सुखसमृद्धी वाढते. संक्रांत ही दर महिन्याला येते, पण त्यातल्या त्यात मकर संक्रांतीचे विशेष महत्त्व आहे. मकर संक्रांती ही दरवर्षी पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला साजरी केली जाते. मकर संक्रांतीच्या सणाला स्नान आणि दानधर्म यांचं विशेष महत्त्व आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी आपण जर दानधर्म केला तर यामुळे आपल्याला अनंत पुण्याची प्राप्ती होते. आणि यंदा 2025 या वर्षी मकर संक्रांतीचा सण हा 14 जानेवारीला साजरा केला जाणार आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवांची विशेष पूजा केली आणि यासोबतच आपण सुख, समृद्धी आणि सौभाग्य हे आपल्याला प्राप्त व्हावं, आपले सर्व दोष, ग्रहदोषे दूर व्हावेत, यासाठी जर काही महत्त्वपूर्ण उपाय केले तर यामुळे आपले सर्व ग्रहदोष दूर होतात आणि आपल्याला सुख, समृद्धी, सौभाग्य हे प्राप्त होतं. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच महत्त्वपूर्ण माहिती देणार आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला कोणते महत्त्वपूर्ण उपाय हे करायचे आहेत की जेणेकरून आपल्याला असलेले सर्व ग्रहदोष हे दूर होतील, आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील, आपल्याला सुख, समृद्धी, सौभाग्याची प्राप्ती होईल. याबद्दलच संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि सांगितल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा हे उपाय करा. यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा सुख, शांती, समृद्धी येईल आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि हे उपाय कोणते आहेत याबद्दल जाणून घेऊया. मकर संक्रांती या सणाचं विशेष महत्त्व आहे कारण या दिवशी सूर्यदेव आपला मुलगा शनिदेवांच्या घरी येतात अशी धार्मिक मान्यता आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मकर ही शनिदेवांची राशी आहे. तसंच सूर्य आणि शनी हे शत्रुग्रह आहेत. मग अशा वेळेस जर काही विशेष उपाय आपण केले तर यामुळे आपल्या पत्रिकेमध्ये असलेल्या सूर्य आणि शनी या दोघा ग्रहांची स्थितीही मजबूत होते आणि यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, यश हे आपल्याला प्राप्त होतं. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा नदीमध्ये स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे तुम्हाला गंगा नदीमध्ये स्नान करणं शक्य असेल तर तुम्ही गंगा नदीमध्ये नक्की स्नान करा. आणि जर तुम्हाला गंगा नदीमध्ये स्नान करणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्येच आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि तीळ हे टाकायचं आहे आणि या पाण्यानेच आंघोळ तुम्हाला करायची आहे. तर हा उपाय तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी करायचा आहे. यामुळे तुम्हाला अनंत पटीने पुण्य हे मिळतं. मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या घरातील प्रत्येक सदस्याच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल हे आपल्याला टाकायचं आहे आणि थोडेसे तीळसुद्धा टाकायचे आहेत आणि प्रत्येक सदस्याने या पाण्यानेच मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळ करायची आहे. तर हा पहिला आणि अत्यंत महत्त्वपूर्ण उपाय आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी सगळ्यांना करायचा आहे. आणि त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. हा अत्यंत महत्त्वपूर्ण उपाय आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी जरूर करायचा आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करणं हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य हे या दिवशी जरूर द्यायचं आहे. त्यासाठी तांब्याच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडंसं शुद्ध पाणी हे घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. तसंच लाल फुलं, लाल चंदन, तीळ इत्यादी टाकून सूर्यदेवांना आपल्याला अर्घ्य हे अर्पण करायचं आहे. ओम गृहिणी सूर्याय नमः किंवा ओम सूर्यदेवाय नमः या मंत्राचा जप करत आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. यामुळे तुमच्या कुंडलीतील सूर्य हा बलवान होतो आणि तुम्हाला खूप यश आणि चांगलं आरोग्य हे मिळतं. सूर्यदेवांच्या कृपेमुळे आपल्याला भरभरून यश मिळतं आणि आपल्याला उत्तम आरोग्याची प्राप्ती होते. त्यामुळे तुम्ही अगदी रोजसुद्धा सूर्यदेवांना अर्घ्य हे नक्की द्या. फक्त मकर संक्रांतीलाच नाही तर दररोजसुद्धा तुम्ही सूर्यदेवांना अर्घ्य हे देऊ शकतात. पण सूर्यदेवांना अर्घ्य देताना ते नेहमी तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घेऊनच द्यायचं आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तर याप्रमाणे गंगाजलाने स्नान करून आपण आपल्या घरातील देवतांनासुद्धा आंघोळी घालायची आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरातील देवांना नवीन स्वच्छ वस्त्र हे आपल्याला परिधान करायचं आहे. नवीन वस्त्र हे आपल्याला या दिवशी आपल्या देवघरातील देवांना घालायचे आहे. असं केल्याने आपल्या घरावर सर्व देवी देवतांची कृपा राहते.
त्याचप्रमाणे पुढचा महत्त्वाचा उपाय म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा सुद्धा आपल्याला व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला थोडंसं हळदीचं पाणी हे आपल्याला शिंपडायचं आहे आणि सूर्यदेवाला नमस्कार करायचा आहे आणि तसंच आपल्या मुख्य उंबरठ्याला सुद्धा आपल्याला हळदीचं लेपन हे करायचं आहे। हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जाही प्रवेश करेल आणि आपल्या घरातली सर्व नकारात्मक ऊर्जाही बाहेर निघून जाईल। तसंच कुठल्याही वाईट शक्तीपासून वाईट नजरेपासून आपल्या कुटुंबाचं संरक्षण होईल। त्यामुळे तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर दोन्ही साईडला हळदीचं हे पाणी नक्की शिंपडा। त्याचप्रमाणे पुढचा महत्त्वाचा उपाय म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे। त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही गोर गरीब गरजू व्यक्तींना आपल्या यथाशक्ती दानधर्म हा करायचा आहे। तर यामध्ये तुम्ही उबदार कपडे, तेल, तांदूळ, तीळ, गूळ, ब्लँकेट, चादरी किंवा अन्नधान्य इत्यादींचं दान तुम्ही या दिवशी नक्की द्या। आणि दानधर्म करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की आपल्याला ज्या व्यक्तीला खरंच गरज आहे तर अशाच व्यक्तीला आपल्याला दान हे करायचे आहे। गरजू गरीब व्यक्तीलाच दान केल्याने त्याचे पुण्य आपल्याला मिळत असते। त्यामुळे खरंच ज्या व्यक्तीला गरज आहे त्याच व्यक्तीला दान हे नक्की करा। मकर संक्रांतीच्या दिवशी गोर गरजू गरीब व्यक्तींना दानधर्म केल्यामुळे तुम्हाला खूपच सकारात्मक परिणाम मिळतील। जेव्हा तुम्ही गरजूंना मदत करता तेव्हा तुमचे धन धान्याचे भांडार हे सुद्धा भरलेले राहतात। त्यामुळे अशा खूपच शुभ दिवशी तुम्ही गरजू व्यक्तींना नक्की दान करा। आणि दानधर्म करताना असं नाही की खूप मोठं दान हे केलं पाहिजे। आपल्या यथाशक्ती ज्या वस्तूचं दान करणं आपल्याला शक्य आहे त्या वस्तूचं दान आपण करायचं आहे। त्याचप्रमाणे अत्यंत महत्त्वाचा उपाय म्हणजे मकर संक्रांतीचा सण हा सूर्यदेवाला समर्पित आहे। त्यामुळे या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून दान केल्यानंतर शांत आणि निर्जन ठिकाणी बसून आदित्य हृदय या स्तोत्राचं पठण हे आपल्याला जरूर करायचं आहे। आदित्य हृदय स्तोत्र तुम्ही यूट्यूबला सर्च करून त्याप्रमाणे तिथे बघून तुम्ही ते म्हणू शकतात। सूर्यदेवांची उपासना करण्यासाठी आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करणं अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जातं। त्यामुळे आपल्याला एक वेळेस या आदित्य हृदय स्तोत्राचं पठण मकर संक्रांतीच्या दिवशी जरूर करायचं आहे। मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही सूर्यदेवांची पूजा करून आदित्य हृदय स्तोत्राचं पठण केलं तर यामुळे तुमच्या कुंडलीतील सूर्यग्रह मजबूत होतो आणि तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामामध्ये यश मिळतं आणि तुमची कीर्ती सगळीकडे पसरते। मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडीचं दान करण्याची प्रथा आहे। त्यामुळे खिचडीचं तिळगुळाचं दान हे तुम्ही नक्की करा। तसंच या दिवशी कांदा, लसूण, मांसाहार, अंडी इत्यादी सुद्धा आपल्याला वर्ज्य करायचं आहे। तसंच मद्यपान सुद्धा या दिवशी आपल्याला चुकूनही करायचं नाहीये। कुठल्याही प्रकारचं व्यसन या दिवशी तुम्ही करू नका आणि या दिवशी कोणावरही विनाकारण रागावू नका। आपल्या रागावर नियंत्रण ठेवा आणि इतरांशी चांगले वागा, प्रेमाने बोला, म्हणजे जेणेकरून आपल्या मनाला आनंदी वाटेल आणि आपल्या आजूबाजूला सकारात्मक ऊर्जाही राहील। असं मानलं जातं की या दिवशी चुकूनही आपण आपल्या घरामध्ये किंवा बाहेर झाडेही कापू नये। त्यामुळे या दिवशी तुम्ही चुकूनही कुठलेही झाड कापू नका। तसंच पुढचा महत्त्वाचा उपाय म्हणजे गरजू लोकांची मदत या दिवशी नक्की करा। मकर संक्रांतीच्या दिवशी एखादा गरीब, भिकारी, साधू किंवा गरजू वृद्ध दारी आला तर त्याला रिकाम्या हाताने कधीही पाठवू नका। आपल्या क्षमतेनुसार काही ना काही दान हे नक्की करा किंवा जेवूसुद्धा जर तुम्हाला घालता आलं तर तुम्ही त्या व्यक्तीला जेवू नक्की घाला। त्याचप्रमाणे मकर संक्रांतीच्या दिवशी पितरांच्या नावाने सुद्धा नैवेद्य हा नक्की अर्पण करा। श्राद्ध आणि तर्पण केल्यामुळे आपले पितर हे वर्षभर आपल्यावर प्रसन्न राहतात, आपल्या कुटुंबामध्ये वृद्धी होते, वैवाहिक जीवन हे आपलं आनंदी राहतं आणि पितरांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो। त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या पितरांना नैवेद्य हा नक्की अर्पण करा। यामुळे प्रखर पितृदोष हा आपला नष्ट होतो। तर हे अगदी साधे सोपे असे उपाय आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी जरूर करायचे आहेत। यामुळे सर्व ग्रहदोष दूर होऊन आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील आणि आपल्याला खूपच लाभ आपल्या आयुष्यामध्ये होतील। तर याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी कोणते साधे सोपे उपाय आपल्याला करायचे आहे याबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।